असं काय नाही बघा, शेवटी महाराष्ट्र समृद्ध आहे. गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काही नसतं. प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे, एक वेगळी ओळख आहे. आणि महाराष्ट्र हा सगळे हे जिल्हे एकत्र आले म्हणून महाराष्ट्र झाला. आणि शेवटी कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं अख्खं राज्य पावन झालेलं आहे. त्यामुळे हिंगोली असू दे, लातूर असू दे, किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, किंवा काय म्हणायचं आपलं उत्तर महाराष्ट्र असू दे, शेवटी सगळीकडे छत्रपतींचा वावर होता. त्यामुळे सगळं आपलं जाय हे आपण समजलं पाहिजे. त्यामुळं आणि शेवटी आपल्याला पण माहिती आहे की भाजपमध्ये असं काय मागून की मला हे खातं द्या, मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री द्या, अशी पद्धत प्रथा भाजपमध्ये नाही. देवेंद्रजी फडणवीसांनी जो निर्णय घेतला खात्यांच्या बाबतीत, मंत्रिपदांच्या बाबतीत, तुमच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत, तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यात काय आम्ही त्याच्या पुढे कुणीच प्रश्नचिन्ह उभा केलं नाही किंवा विचारायचं काही नाही, कारण ही प्रथाच नाही भाजपमध्ये किंवा पद्धत नाही. मला जे आता सीओ साहेब इथं आहेत, तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचे तसे केसेस नाही आहेत. जे आपण म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी काही मृत्यू पावले होते, त्यांचे जे काही सॅम्पल्स पाठवले, ते लातूर जिल्ह्याचे जे आहेत ते निगेटिव्ह आलेत. थोडंफार शेजारच्या जिल्ह्यांमध्ये काही पॉझिटिव्ह आलेत, असं आहे. आज पण आमची त्याच्यावर चर्चा झाली. तर सतर्क राहण्याचं आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जी काही घेणं गरजेचं आहे ती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आज तरी असं काही कोणी घाबरून जाण्याचं जिल्ह्यामध्ये हे नाही. आणि आपल्याला आमची सगळ्यांचीच विनंती आहे, प्रशासन म्हणून, पालकमंत्री म्हणून, की आपण सुद्धा थोडं हे करावं की बर्ड फ्लूचं असं काही लातूर जिल्ह्यामध्ये नाही, थोडंफार ऍडजस्टमेंट एखाद्या म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या बाहेरच्या एखाद्या, पण आपण जी काही कार्यवाही, जी काही टीम्स ठेवल्या पाहिजे, प्रिव्हेंटिव्ह जे काही पाहिजे ते आपण तयारी ठेवली आहे. आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहे. पण आपल्या जिल्ह्यात आज तरी बर्ड फ्लूच्या घटना किंवा काय म्हणायचं केसेस नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.